नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 6 ते 7 जानेवारी 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर असून काही भागात गारपीटची शक्यताही, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। भारताच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असून अरबी समुद्राच्याही दक्षिण पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय आहे। तर या स्थितीचा परिणाम पुढील 48 तासांमध्ये दक्षिण भारतासह महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून काही भागात गारपीटचा अंदाज देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह 6 ते 7 जानेवारी 2024 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा आणि तामिळनाडू, तेलंगणा या राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागाकडे जोर कमी राहील। तसे महाराष्ट्राकडे पुढील 48 तासामध्ये ठिकठिकाणी मध्यम हलका तसेच गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासात पावसाचा अंदाज हा अरोस, वेंगुर्ला, महापण, कुडाल मध्यम स्वरूपात राहील। सावंतवाडी, बंडा, अंबोली इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। चांदगड, धामणे, रामगड, बेडशी, अंजनियम, गवाली, वालपुई, टिकसा, अलगोटे इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर पारसेम, मोपासा, पणजी, बिचेलियम, बंडोरा, वास्को द गामा, मडगाव, कुस्कोडे, रिओना, जागवी या भागात गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। टिकसा, अलगोटे इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये महापण, कुडलाई मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाज हा कडेगाव, पटेगाव आसपासच्या भागामध्ये राहील आणि किनारपट्टीकडे वायगणी, पोईपका, सल्ला गारपीटची शक्यता राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। पश्चिम भागामध्ये लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजन इथे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून मलकापूर, कोकणला मध्यम हलका राहील। जोरदार पावसाचा अंदाज हा किनी, कोडाली, ज्योतिबील आणि परोळा, संगरूळ या भागात बहुतांश ठिकाण राहील। इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, कापसी, मुरगुड, बेदरी, राधानगरी, गारगोटी इथे बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। अजरा, नेसारी, अडदाला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीला हलका मध्यम राहील आणि सांकेश्वरा, मालदाटी, चिकोडी, रायबा, गिडकल, देवणकाठी इथे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सल्लगा, शिरगोफी, कोडाची, मंगसुळी, सांगली, मालगाव, देसिंग मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात गारपीटची शक्यता वादळी वाऱ्यासह राहील। अतनी, अडाली, तेलसंग, जळकाठी, किरंगी, दागलपूर, बिलरजत, कानामाडी इथे हलका मध्यम राहील। रेसिंग, कोची, नागजलाई पुढील 48 तासात हलका पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, आटपाडी, दिघाची, म्हसवड हलक्या सरींचा अंदाज आहे। पिलवी, बालवाणी, पंढरपूरलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये ढगाळ स्थित राहून ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थित राहील। पावसाचा जोर फारसा नाही। अकलूज, मालसरस, वेलापूर, बालवाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। बराड, शिंगणापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। तुरळक ठिकाण राहील। तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबे हलका मध्यम राहील। लाटे, फलटण, नांदल, लोणार, खंडाळा, वाई आणि भोर, शिरवळ, रावडी इथे मध्यम आणि आसपासच्या भागात गारपीटचा अंदाज आहे। अद्राकी, मोल, निंदाल, दहिवडी, सातारा, रहिमतपूर, पुसेवली, औंध, मायानी, बीटा, कराड, कडेगाव या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। कराड, मेडाव, डाले, नरसिंहपूर इथे गारपीटचा अंदाज राहील।
उमराज, कोयना, पटण, अरवाडे, वसोटापोट, सागदेव हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। लोटे, खेड, सागदेव, घोगरे, दापोली, पाचपणे, कलसीत, मंदनगर हलक्या सरींचा अंदाज राहील। महाबळेश्वर, वाई, खंडाळा, रावडी, बोर, शिरवळ, शिवापूर, दायरी, लवासा, जिटे, पुणे जिल्ह्याचा परिसर, टाला, इंदापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। केटवल्ले, सासवड, जेजुरी, मार्गावले हलका पाऊस राहील। लोणी, कालभर, वाघोली, पुणे, सोसगाव, पुनावले, आळंदी, चाकण, खेड, पाबल, मलटण, शिक्रापूर हलक्या सरींचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात बहुतांश ठिकाणी राहील। खेड, पाबल, मलटण, कवठे तसेच नारायणगाव, मज्जुन्नर, ओतुलाई हलक्या सरींचा अंदाज राहील। अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पारेगाव, सुजूक, श्रीगोंदा, पडेगाव इथे हलका मध्यम राहील। कर्जत, करमाळा, जळगाव, मिरजगाव, जामखेड, काढा, अष्टेलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। आणि खंडाळा, अहमदनगर, कुडगाव, शिरवळ, माका, वांबोरी, टाकळीकेश्वर, आल्याने या भागात हलका मध्यम असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। पुढील 48 तासात राहील। देवळी, प्रवरा, श्रीरामपूर, तालिकाबंद, शिर्डी, पिलतांबा, कोपरगावलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेनला हलका राहील। खोपोली, किस्मतलाई बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, वसई, विरार, पालघर ढगाळ स्थित राहील। तर पावसाची शक्यताही इगतपुरी, आंबेवाडी, सम्राट, गुंडा, शिवालेबाई, शाकरे या भागात हलका मध्यम पाऊस राहील। गारपीटची शक्यताही नाशिक जिल्ह्याच्या आसपासच्या भागात बघायला मिळणार आहे। नांदूर, शिंगोटे, तिरडे, डोबरे, सिन्नर, निमगाव, शिन्नर, मंजूर, देवगाव, लासलगाव, पाटोदा, नाशिक, ओझर, त्र्यंबक या भागात बघायला मिळू शकते। येवला, कुसुमाडी, ममदापूर, बारम, मनमाडलाई हलका मध्यम पाऊस राहील। चांदवड, वणी, डोडांबे, ओझर, कळवण, सौदाणे, मालेगाव, मालगाव, अंजंग या भागात हलका मध्यम पाऊस पुढील 48 तासात राहील। सटाणा, नागपूर, निमशेवडी, साक्री, बॅट, पिंपळनेर, अंमली, कोकसाने, नंदुरबार जिल्ह्याच्या या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। धुळे, अंजंग, अरबी, बोकरूट, बाबरे, मुंबई, शरळलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, अडगाव, हिरापुरा इथे हलक्या सरींचा अंदाज आहे। आणि जामनेर, वडगाव, पाचोरा इथे हलक्या पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। साईगव्हाण, चाळीसगाव, कन्नड, हतनूर, फुलंब्री, विरामगाव, एलगोपात, देवगाव, तलवड, ममदापूरलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, काचूड, पाचूड, धाकेपाल, देगोणे, पैठण, अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील बघायला मिळू शकते। आणि मंगळूर, रामशेगोशोटा, तानवाडी, वारीगवारी, ईश्वरनगर तसेच तारगाव, जालना, बदनापूरला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात बऱ्याच ठिकाणी राहील। देऊळगाव, राजा, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा इथे गारपीटची शक्यता बघायला मिळू शकते। बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा बीड, गेवराई, उमापूरला हलका राहील। भालगाव, जांभळी, अंबळनेर, पाटोदा, चौसाला, एलम आणि पातूर, खडा हलक्या सरींचा अंदाज आहे। धारूरला हलका पाऊस राहील। शिरसल, सोनपेठ, मांजलगाव, वडवणीलाई हलक्या सरींचा अंदाज राहील। परळी, अंबेजोगाईलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। धाराशिव, लातूरकडे ढगाळ स्थित राहील। पावसाचा जोर फारसा नाही। नांदेड भागाला परभणीलाई ढगाळ वातावरण राहील। जिंतूर, परभणी, परतूर आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज आहे। हिंगोली, वाशिमलाई पुढील 48 तासात ढगाळ स्थित राहील। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, भापूर, डोंगाव, मेहकर आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज आहे। कुदनापूर, चिखली, केलवड, बुलढाणा, पिंपरी गावली, मोठाला इथे बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। खामगाव, शेवगाव, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, जळगाव, जामोद, तेलरा, हिरवाखेड, अंदुर्णा, पातोडा हलक्या सरींचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे अमरावती, नांदगाव, अस्सेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतडी, चिखलदरा, हरिसाल, धारणी, मोर्शिलाई हलक्या सरींचा अंदाज आहे। मोजारी, तळेगाव, अष्टलाई हलका पाऊस राहील। अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या आसपासच्या बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।